तिनं मला लावला जीव गुलामानी गाड रणचमी 5 रुपये लेकरावानी लाड समोर बघा बस फोटो मार व्यवस्थित बसून फोटो पण दिसावा ना आपण बाळा बस बाळू या जलसंधारण अधिकाऱ्याचं करायचं काय, या मुख्यमंत्र्याचं करायचं काय, या राठोडचं करायचं काय, या प्रशासनाचं करायचं काय, या जलसंधारण अधिकाऱ्याचं करायचं काय, या दुसानेचं करायचं काय, अरे या कलशेट्टीचं करायचं काय, अरे या गायकवाडचं करायचं काय, अरे या क्षीरसागरचं करायचं काय, अरे या दुसानेचं करायचं काय, प्रहार जनशक्ती पक्षाचा जय जवान जय जवान. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. मुख्यमंत्री साहेब होश म्याव, अहो मुख्यमंत्री होश म्याव, राठोड साहेब होश म्याव. या प्रशासनाचं करायचं काय, अरे या प्रशासनाचं करायचं काय, अरे या जलसंधारणचं करायचं काय, या शिवाजी तळेकरचं करायचं काय, या शिवाजी तळेकरचं करायचं काय, या शिवनेरी कन्स्ट्रक्शनचं करायचं काय, याच्यावर 420चा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. जलसंधारण अधिकाऱ्याची SIT चौकशी लागलीच पाहिजे. नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील साठवण तलाव, केम, पोथरे असल, जातेगाव यांचे निकृष्ट पद्धतीचे काम शिवनेरी कन्स्ट्रक्शनच्या वतीने त्यांचे कंत्राटदार जे आहेत त्याचे प्रोप्रायटर शिवाजी तळेकर यांनी निकृष्ट पद्धतीचे काम केल्यामुळं आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी देऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. सोलापूर जिल्ह्यात तलावाचे काम चालू असताना व्यवस्थितरित्या मुर्मीकरण करणे, त्याला डागडुजीकरण करणे, तर 5 कोटीचं काम जे काही आहे, जवळजवळ 5 ते 6 तलावांचं काम टोटली याने निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुद्धा या शिवनेरी कन्स्ट्रक्शननी कामं केलेले आहेत, ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत, ते सुद्धा अर्धवट झालेले आहेत. आणि जलसंधारणचे अधिकारी मुख्य अभियंता दुसाने साहेब असतील, अधीक्षक अभियंता कलशेट्टी साहेब असतील, त्याच्यानंतर राहुल क्षीरसागर असतील, कार्यकारी अभियंता दक्षता गुण नियंत्रण पथकाचे गायकवाड साहेब असतील, हे वेळोवेळी शिवाजी तळेकर यांनी निकृष्ट काम केल्याने त्यांच्याकडनं काहीतरी चिरीमेरी येऊन किंवा टक्केवारी घेऊन वेळोवेळी त्याला पाठीशी घालत आहेत. त्याबद्दल आज आझाद मैदान येथे आम्ही निषेध आंदोलन त्या शिवनेरी कन्स्ट्रक्शनचं असू दे किंवा या अधिकाऱ्यांचं सुद्धा असू दे, निषेध आंदोलन केलेलं आहे. त्याच्यावर 420 अंतर्गत गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. संबंधित त्या जलसंधारण अधिकाऱ्यांवर SITची चौकशी लागणे हे सुद्धा फार गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात मुख्यमंत्र्याची गाडी सोलापूर असू दे, सोलापूर जिल्ह्यात असू दे किंवा भविष्यात कुठेही अचानकपणे प्रहार स्टाईलने आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. धन्यवाद.